नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक। आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत की मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे मला कॉल येत आहेत, सर नीटची जी काही डेट आहे ही डेट कधी आहे आणि किती तारखेपर्यंत आहे आणि त्याबद्दल थोडी आम्हाला इन्फॉर्मेशन द्या। ओके, आतापर्यंत आम्ही ऍप्लिकेशन फॉर्म ही फिलअप केलेला नसेल तर विद्यार्थी मित्रांना माझं प्रत्येकाला सांगणं असेल की आता प्रत्येक विद्यार्थ्याचा असा गैरसमज आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नीट ऍप्लिकेशन हे 10 ते 15 दिवस वाढू शकतं, पण ऑलरेडी हा 1 महिना दिलेला आहे। तर कोणत्याही विद्यार्थ्यांनी भ्रमात न राहता नीट ऍप्लिकेशन फॉर्म हा लवकरात लवकर भरावा, कारण 2 दिवस शिल्लक आहेत आणि साईटचा एवढा प्रॉब्लेम चालू आहे की तुम्ही नीट ऍप्लिकेशन हे फॉर्म भरू शकत नाही। काही विद्यार्थ्यांचं तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न सुद्धा अधुरं राहू शकतं। त्याच्यामुळे लवकरात लवकर आजच निर्णय घ्या आणि नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरा। जर तुम्हाला भरता येत नसेल किंवा काही अडचण येत असेल डॉक्युमेंट बद्दल किंवा साईट बद्दल तरी आमच्याशी संपर्क करा। जर आमच्या थ्रू जरी तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल किंवा नीट ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा जरी भरून घ्यायचा असेल तरी सुद्धा आम्ही तुमचा नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरून घेऊ, पण तुमचं वर्ष व्यर्थ न जाता तुमचं स्वप्न हे अधुरं राहू शकतं। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ऍप्लिकेशन फॉर्म भरून घ्या जेणेकरून सर्व प्रोसेस तुम्हाला पुढची करता येईल। आणि हा भ्रम सोडून द्या की डेट ही इन्क्रीज होईल आणि आपण हे डेट वाढल्यानंतर फॉर्म भरून घेऊ। हे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत नीटची डेट आहे का नाही हेच माहिती नव्हतं। मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे मला 2-3 विद्यार्थी असे कॉल आले की ते स्टडीमध्ये अभ्यास करण्यामध्ये एवढे मग्न झाले होते की त्यांना एवढंही लक्षात येत नाहीये की आता फॉर्म कधी फिलअप करायचा आहे। काही विद्यार्थ्यांनी फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवलंय, जी प्रोफाईल क्रिएट करून ठेवली, बाकी डॉक्युमेंटेशन जे आहे अपलोडिंग ते बाकी आहे। सर्व गोष्टीचा विचारपूर्वक करूनच हा फॉर्म तुम्ही भरावा। आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी हा एक नीट ऍप्लिकेशन भरल्यानंतर नीट फॉर्म हा अपलोड झाला का, व्यवस्थित कंप्लीट झाला का, एक सर्व तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज आला का हे बघावं, कारण की तुमचा फॉर्म कुठं ना कुठं अधुरा न राहता पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। कारण की एक वेळेस फिलअप केल्यानंतर पुढे परत तुम्हाला एडिट करायला काही चान्स नसतात। जर काही तुमच्याच्याने जर काही मिस्टेक झाली असेल किंवा रॉंग झालेली असेल तर त्यामध्ये तुम्हाला पुढे एडिट करू शकता जर करेक्शन विंडो ओपन झाली तर। हा जर महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलवर तर एक वेळ सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून ज्या काही नवीन अपडेट येतील तुमच्यापर्यंत पोहोचतील। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।